उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली आहे। एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल असं म्हणाले। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येत असतात, स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाही। राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते, मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले। फडणवीसांचा मोठा दावा। ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं, मात्र 2.5 वर्षांसाठी सीएम पद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं। फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस अर्धसत्य बोलले, समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोलले होते। फडणवीस आधी चर्चाच झाली नाही असं म्हणायचे। आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। पोलिसांचं पथक मागावर, पण आंधळेचा शोध लागेना, तर हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका। धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती। धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। आकाच्या राजीनाम्याची मागणी मी नाही केली, राजीनाम्याची मागणी मोर्चेकरांची, तर आता करुणा मुंडेंनीही राजीनामा मागितलाय। सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक। 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस। शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 जणांचा सन्मान, 61 कर्तृत्ववान सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात शुभेच्छांचे बॅनर। कलानगर परिसरात उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी बॅनरबाजी। मेहनती, प्रामाणिक आणि निडर असा शिंदेंचा उल्लेख। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। शुभ दीप निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देणारे बॅनर। गेटवर आकर्षक फुलांची सजावट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नातू रुद्रांशकडून कॅडबरी गिफ्ट। वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंना कॅडबरी गिफ्ट। रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार। माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। दोन्ही नेत्यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। 15 फेब्रुवारीला होणार शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। युवा सेनेचे सहसचिव कुणाल धनवडे यांचा ठाकरे गटाला रामराम। धनवडेंचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। पक्ष संघटनेच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन राजीनामा दिल्याची माहिती। मंत्रिपद न मिळाल्यानं पडळकरांच्या डोक्यावर परिणाम। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेला मेहबूब शेख यांचं प्रत्युत्तर। जयंत पाटील कपटी माणूस असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाची नोटीस। जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे केली होती तक्रार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित। 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। नागपुरात महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार। नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील संतापजनक घटना। वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न। गोंदियामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू। अर्जाची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू। छाननीनंतर अहवाल पाठवला जाणार। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरील आयकर विभागाची कारवाई सुरूच। आजचा आयकर विभागाच्या चौकशीचा 5वा दिवस। संजीवराजे नाईक हे रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन। आरटीओ आणि रणजित पाटील मित्र परिवाराकडून मॅरेथॉनचं आयोजन। वर्ध्यातील पक्षी अभ्यासक राहुल वकारेंना राज्य पक्षीमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार। महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात पुरस्कार प्रदान। भंडाऱ्याच्या सिन्नीमध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। वर्ध्याच्या सांगीतील शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 14 पुरस्कार। शोधनिबंध, पोस्टर्स, शास्त्रीय सादरीकरणात प्राप्त केले प्रतिष्ठित पुरस्कार। वर्ध्याच्या सोरटा शिवारात आग लागल्यानं तुरीची गंजी खाक। तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आगीचं कारण अस्पष्ट।
अकोल्यात विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात, आयुक्त श्वेता सिंघलांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ. कराडमध्ये 3 दिवसात 4000 घरकुलांना मंजुरी देत 80% उद्दिष्ट पूर्ण केलं. माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटलांची माहिती. घरकुल मिळाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. पुण्यातील मुळशीतील भुकुममध्ये एका सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट. या प्रकरणी चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. अकोल्यामध्ये आवाज करणाऱ्या बुलेट गाडीवर पोलिसांकडून कारवाई. आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या पोलिसांकडून जप्त. अहिल्यानगरच्या बोले गावात कचरा वेचक 2 महिलांना तरुणांकडून मारहाण. दोन्ही महिला गंभीर जखमी. एका आरोपीला अटक. आमदार संग्राम जगतापांनी घेतली जखमी महिलांची भेट. कल्याण रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवाशांची लूट. प्रवाशांकडून प्रत्येकी 30 रुपये अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशाच्या विरोधानंतर कर्मचाऱ्यानं चुकून झालं सांगत पैसे परत केले. कारवाईची मागणी. पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू. स्ट्रोक बसल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. नागपुरातील बेलतरवडी पोलीस स्टेशन हद्दीत 3 काडतुसं आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पांठेला चालकाला अटक. आरोपीकडून 1,39,000चा मुद्देमाल जप्त. जळगावात महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून सहकारी महिला कर्मचाऱ्यांची 30 लाखांची फसवणूक. सोन्यामध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. जालन्यात शेतकऱ्यांना लुटणारी 4 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 9,30,000चा मुद्देमाल जप्त. मौजपुरी पोलीस ठाण्याची कारवाई. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गोंदियाच्या ठाणा परिसरात 2 दुचाकींची समोरासमोर धडक. तर एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू. कोल्हापूरच्या कुरुंदवाड शिरोडमधील मोटारसायकल चोरी उघडकीस. 2 आरोपी आणि 1 बालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींकडून 5 मोटारसायकली जप्त. नागपूरच्या ताजबाग परिसरात बर्ड फ्लूमुळे 3 कोंबड्यांचा मृत्यू. पालिकेकडून 3 किलोमीटर परिसराची तपासणी. परिसरातील 24 संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले. कोल्हापुरातील इचलकरंजी शहराच्या 11 शिवभोजन थाळी वाटप केंद्रावर उपासमारीची वेळ. 5 महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यानं शिवभोजन थाळी बंद होण्याची भीती. धाराशिवच्या परंडा शहरातील रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. तहसीलदार गणेश काकडेंना याबाबत निवेदन. जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं थाटात उद्घाटन. संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार. धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी कराडमधून 1600 कार्यकर्ते रवाना. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन. भाजपा आमदार मनोज घोरपडेंचा कराड उंब्रज येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत जनता दरबार. यावेळी नागरिकांच्या प्रलंबित वारसा नोंदीच्या प्रमाणपत्राचं वाटप. जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा. जीएस हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव परिसरात डाळिंबाला प्रति किलोला 180 ते 210 रुपयांचा भाव. मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवालदिल. यूपीएससीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंबंधी नोट प्रसिद्ध. इंग्लंड विरोधातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. कटकच्या मैदानावर आज दुसरा वनडे. विराट कोहलीची वापसी होणार.